नमस्कार. माझं नाव गार्गी योगेश जोशी. काल जशी मी तुम्हाला नामदेवांची गोष्ट सांगितली, आज तशी ज्ञानेश्वरांची गोष्टही सांगणार आहे. तर ऐका. ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवल्यानंतर जंगलात राहणाऱ्या श्री वटेश्वर चांगदेव महाराजांना हे कळले. त्यांचा अहंकार आवरेनासा झाला. त्यांनी त्वरित आपल्या शिष्याला श्री नागेश्वराला हे सांगितले. नागेश्वर चतुर होता. त्याने सांगितले, आपण त्यांना पत्र पाठवूया. चांगदेव म्हणाले, ठीक आहे, पण ते पत्र कोरंच ठेव. नागेश्वराला हे काही कळत नव्हतं. त्याने विचारलं, स्वामी क्षमा करा, पण पत्र कोरं ठेवल्याने काय होईल? चांगदेव म्हणाले, तेच आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. तू पत्र कोरंच पाठव. मग श्री नागेश्वर आळंदीत ज्ञानेश्वरांच्या पर्णकुटीच्या बाहेर आले. त्यांनी मुक्ताच्या हातात पत्र दिले आणि मुक्ताने ते पत्र उघडले आणि ते पत्र कोरे पाहून तिला खूप हसू आले आणि ती म्हणाली, दादा, 1400 वर्ष तप केला तरी कोराच राहिला. पत्रात माईना काही लिहावं हे कळलं नाही म्हणून पत्र कोरंच पाठवलं. ह्याच्यावर सर्वजण हसले, पण नागेश्वर आणि त्याचे शिष्य मात्र हसले नाहीत. त्यांना हा अपमान अजिबात सहन होत नव्हता. मग श्री ज्ञानेश्वरांना युक्ती आली. त्यांनी त्या पत्रात 65 ओव्या लिहिल्या आणि चांगदेवांकडे पाठवल्या. निवृत्तीनाथ म्हणाले, तुम्हाला काही जलप्राशन? मग नागेश्वर म्हणाले, झाला तो अपमान पुरे आहे. पत्राचे उत्तर द्या, म्हणजे असे निघतो आम्ही. आणि ते चांगदेवांकडे निघाले. चांगदेवांना हे पाहून खूप राग आला आणि त्यांनी सांगितलं, नागेश्वरा, त्यांना आळंदीच्या बाहेर बोलव. आम्ही पण डोळ्यांनी शाश्वती करून घेऊ की ते पोरं आहेत कोण. नागेश्वर परत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हा निरोप सांगितला आणि परत आले. श्री चांगदेव वाघावर बसून गावाच्या बाहेर येण्यास निघाले. तेव्हा सिद्धभेट आणि गावाची वेस खूप लांब होती. ज्ञानेश्वरांना कळेना आता कसं जायचं. मग त्यांना युक्ती आली. त्यांनी श्री धरणी मातेला नमस्कार केला आणि ते चौघेजण भिंतीवर बसले आणि ती भिंत चालू लागली. असं चालत आकाशात ती भिंत गावाच्या वेशीजवळ आली आणि चांगदेवांना खूप आश्चर्य वाटले. त्यांना कळाले होते की ही 4 पोरं निश्चित इतकी गुंतवून ठेवणारी 4 पोरं निश्चितच सामान्य नाहीत. मग त्यांनी श्री ज्ञानेश्वरांना नमस्कार केला आणि क्षमासुद्धा मागितली. ज्ञानेश्वर म्हणाले, आपण माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात. आम्ही तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. श्री चांगदेव, धन्यवाद. जर तुम्हाला अशाच गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही माझे व्हिडिओज आषाढी एकादशीपर्यंत बघत राहा. आणि जर अशा गोष्टी वाचायच्या सुद्धा असतील तर बुकबर्ड्स लायब्ररीला व्हिजिट करा. थँक्यू.